माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्यात। आवादा प्रकल्प अधिकाऱ्याच्या जबाबात 6 वेळा खंडणी मागितल्याचा उल्लेख करण्यात आलाय। तिसऱ्यांदा खंडणीसाठीची बैठक ही मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय। विष्णू साठे आणि कंपनी कर्मचारी शिवाजी थोपटेची भेट जगमित्र कार्यालयात झाल्याचं सांगितलं गेलंय। आवादाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदेंच्या जबाबात हे सगळं उघड झालंय। तर सुनील शिंदेंनी खंडणी संदर्भात माहिती देताना 6 धमक्यांमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। 28 ऑगस्टला कराडनं खंडणीची पहिल्यांदा मागणी केली। परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा अशी धमकी दिली गेली। 11 सप्टेंबरला कराडनं फोनवरून दुसऱ्यांदा खंडणीची मागणी केली। जिल्ह्यात कुठे काम सुरू आहे याची मला माहिती असल्याचं त्यांनी सांगितलं। तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असं कराड फोनवरून म्हणाला। 8 ऑक्टोबरला तिसऱ्यांदा खंडणीची मागणी केली। विष्णू साठे आणि शिवाजी थोपटेंची जगमित्र या कार्यालयामध्ये भेट झाली। प्लांट सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या नाहीतर प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी दिली गेली। 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेनं कंपनीत येऊन धमकी दिली। 2 कोटी दिले नाहीत तर काम करू न देण्याचा इशारा दिला। 29 नोव्हेंबरला 5व्यांदा खंडणीची धमकी दिली गेली। काम बंद करण्याचा कराडनं फोनवरून इशारा दिला। कर्मचाऱ्यांना निघून जाण्याचा देखील कराडनं इशारा दिला। 6 डिसेंबरला सुदर्शन घुलेनं कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि 2 कोटी रुपये खंडणीची थोपटेंकडे मागणी केली। खंडणी न दिल्यास जिवंत सोडणार नाही असा शिवाजी थोपटेंना सुदर्शन घुलेनं इशारा दिला। आणि आता यानंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती आपण पाहूया। आवादा कंपनीकडनं जी खंडणी मागण्यात आली होती ती अगदी मे पासून मागण्यात आली होती आणि 28 मेला त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं आणि सारखी मागितली जात होती। त्याच्यापैकी एकदा जगमित्र शुगर मिल्स मध्ये केली होती, एकदा सातपुडा बंगल्यात देखील बोलवून, कारण सातपुडा बंगल्यात बोलवण्याच्या मागचा हेतू हाच होता की मंत्र्यांच्या इथे आम्ही तुला बोलवतोय आणि तुला ते पैसे देण्याची गरज आहे। म्हणजे याच्या मागे धनंजय मुंडे होते की नाही आता स्पष्ट झाले आणि एकदा नाही 6 वेळा हे मागण्यात आलं, हे त्यात क्लिअर झालेलं आहे आता। आणि मला आता असं वाटतं की सह आरोपी हे धनंजय मुंडेंना देखील करण्यात यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।